नमस्कार, सकाळचे 10 वाजता बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बुलेटिनची सुरुवात करूयात खरात प्रकरणासंदर्भातल्या बातमीने। भूखंड खरेदी प्रकरणी खराचं 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। शिर्डीतल्या 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकरांच्या फिर्यादीवरून आता गुन्हा दाखल झालाय। खराची पत्नी कल्पना खराचं चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मध्यस्थी अरविंद बाकवे, किरण सोनवणे, अशोक तांबेंवर गुन्हा दाखल झालाय। फसवणूक आणि सावकारकी अधिनियमांतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। जयेश, काय अधिकची माहिती मिळते? नक्कीच कल्याणी, आपण जर बघितलं तर खरात प्रकरणामध्ये जे आहेत रोज नवनवीन अपडेट येत आहेत आणि शिर्डीच्या भूखंड संदर्भातील जे बातमी आहे ते सर्वप्रथम जय महाराष्ट्राने दाखवली आणि त्याच्यानंतर जे आहे त्या चौकशीचे तपास जे आहेत हे वेगाने फिरले। एसआयटीने या संदर्भातील माहिती घेतली। शिर्डी पोलीस ठाण्याचे देखील या संदर्भात अलर्ट झालं आणि आता जो आहे शिर्डीतील जो 4 एकरचा भूखंड प्रकरण आहे त्यामध्ये अशोक खरासह 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। विशेष म्हणजे यामध्ये जे आहेत खराची जी पत्नी आहे तिचं पहिल्यांदाच नाव समोर येतो आहे आणि तिच्यावर पहिला जो गुन्हा आहे या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे कल्याणी। आणि जर हे या प्रकरणी जे आहेत 2 जणांना जे आहेत ताब्यात घेण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये यातील जे आहे अरविंद बावके आणि किरण म्हणजे यांना दाखल करण्यात आलेला याला अटक करण्यात आली आहे। मूळ मालकाच्या फिर्यादी जे आहे रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकार जे आहे गैरव्यवहार जे आहे याची चौकशी एसआयटी मार्फत होती का आणि आता खरातेच्या पत्नीला या संदर्भात अटक केली जाते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कल्याणी। नक्कीच जयेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर शिर्डीतलं 4 एकर भूखंड खरेदी प्रकरण आहे आणि यामध्ये खराच्या पत्नीसह 4 जणांवर आता गुन्हा दाखल झाला।